मित्रांनो नमस्कार. आजच्या या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा हंगाम आहे आणि येत्या 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी विधानसभा निवडणूक होत आहे आणि ह्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांचा त्या ठिकाणी प्रसार चालू आहे आणि त्याच्यामध्ये राज्यातील जनता देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या प्रचार कार्यात असेल किंवा कोणाला विरोध करण्यात असेल, तर हे पूर्णपणे सहभागी होत आहे. एक आनंदाचं वातावरण, एक आनंदायी प्रक्रियेने ह्या सर्व प्रक्रियेचा एक आस्वाद घेत आहे. परंतु हे सर्व होत असतानाच जे की शासकीय, निमशासकीय कर्मचारी आहेत, यांच्यावर एक वेगळ्या प्रकारचं दडपण त्या ठिकाणी विशिष्ट अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी आणलं जात आहे आणि कायद्याचा हवाला देऊन या निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याचं त्या ठिकाणी त्यांना आदेश देण्यात येत आहेत, जेणेकरून शासकीय कर्मचारी कोणत्याही प्रचारामध्ये सहभागी होणार नाहीत किंवा या निवडणूक प्रक्रियेचा भाग होणार नाहीत. आणि मित्रांनो, जर खरं पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्या कायद्यात देखील काही ठिकाणी अशा तरतुदी देखील काही काही ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. आता त्या नक्की कोणी तरतुदी केल्या, कशा अनुषंगाने केल्या, ही गोष्ट अलहिदा. परंतु एक आपण याचा साकल्याने या ठिकाणी विचार करणार आहोत, की खरंच भारतासारख्या एका स्वतंत्र देशामध्ये जिथं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि एक लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये खरंच असं एका विशेष वर्गाला, एका सुशिक्षित वर्गाला, एक जे की राज्य चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये जो सहभागी असणारा घटक आहे, ह्या घटकाला यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटून त्या ठिकाणी एकदम महत्त्वाच्या अशा निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवलं जाऊ शकतंय का? आणि ते खरंच कितपत योग्य आहे? तर या सगळ्या गोष्टीचा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत. आणि म्हणूनच मित्रांनो, माझ्या सगळ्यांना आपलं आव्हान आहे, की हा व्हिडिओ न चुकता सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता सगळ्यांनी पाहावा, ही मी त्या ठिकाणी विनंती आपली सर्वांना आहे, जेणेकरून या विषयाचं गांभीर्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आणि आपल्या सर्वांच्या एकत्रित विचारातून यातून जर एखादी याला काही जर चांगली दिशा आपल्याला देता आली, एखादा लढा उभा राहता आला या संदर्भात, तर नक्की आपल्या सगळ्यांचं योगदान या ठिकाणी कामाला येईल. आणि म्हणूनच मित्रांनो, सगळ्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तत्काळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत इथून पुढचे देखील असेच महत्त्वाचे पोहोचतील. ओके, तर बघा मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे, की खरंच शासकीय, निमशासकीय जे कर्मचारी असतील किंवा ते संस्थाचे कर्मचारी असू द्या, कोणतेही कर्मचारी असू द्या, ज्यांना कर्मचारी शासकीय असा टिप्पा लागलेला आहे, तर अशा लोकांना खरंच या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याला संधी असावी. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना या ठिकाणी देखील दिलं जावं, की ते खंडित केलं जावं. या विषयाच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी बोलतोय. आणि जी की भारताची लोकशाही आहे, ह्या भारताच्या लोकशाहीने जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे, खरंच या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं पालन या ठिकाणी होतंय का, याचा देखील आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत. बघा, जर आपण विचार केला तर अभिव्यक्ती हे मूलभूत स्वातंत्र्य आहे. भारतीय राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी या राज्यघटनेने दिलेलं आहे. बघा, आता जर स्वातंत्र्य म्हणजे काय, अभिव्यक्ती म्हणजे काय, याचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर त्या ठिकाणी बघा, स्वातंत्र्य म्हणजे काय, तर व्यक्तीला व्यक्त होण्याची मुक्तता. स्वातंत्र्य म्हणजे काय, बघा, जर आपण स्वतंत्र भारतात राहत असोल आणि हे जर एक अभिव्यक्ती, हे देखील एक स्वातंत्र्य आहे आणि ते मूलभूत हक्क आहे, की मूलभूत स्वातंत्र्य आहे, हे आपलं मूलभूत स्वातंत्र्य आहे. आणि जर स्वातंत्र्य म्हणजे जर व्यक्तीला व्यक्त होण्याची जर मुक्तता असेल, आणि स्वातंत्र्याचा दुसरा अर्थ असाही होतो, की संवेदना, तुमची एखादी संवेदना व्यक्त करताना तुमच्यावर कोणतेही बंधन नसणं किंवा तुम्हाला व्यक्त होण्याची पूर्णपणे मुभा असणं म्हणजे स्वातंत्र्य. आणि मग हे जे स्वातंत्र्य आहे, ह्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. आता अभिव्यक्ती म्हणजे म्हणजे तुम्हाला जे काही असेल तुमच्या मनात, ते तुम्ही व्यक्त होऊ शकताय कोणत्याही परिप्रेक्षामध्ये. ओके, बघा, आणि जर जागतिक लेवलचा जर या ठिकाणी विचार केला, तर जगात लोकशाही
आणि स्वातंत्र्य बळकट करण्याकरता ज्या वेगवेगळ्या चळवळी या ठिकाणी जगभर अस्तित्वात आल्या, तर या चळवळी तसेच बौद्धिक व न्यायिक चिकित्सा या ठिकाणी वेगवेगळ्या थोर शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी केल्या आणि त्या थोर शास्त्रज्ञांनी ज्या काही न्यायिक चिकित्सा केल्या, ज्या बौद्धिक चिकित्सा केल्या, त्या सगळ्यांमधून हे मूलभूत स्वातंत्र्य त्या ठिकाणी अस्तित्वात आलेले आहेत आणि त्यापैकी एक मूलभूत स्वातंत्र्य म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आणि म्हणून ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण खूप बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. बघा, आणि ज्यावेळेस आपण लोकशाहीमध्ये राहतो, या लोकशाहीमध्ये स्वातंत्र्याच्या ज्या व्याख्या आहेत याच्यापेक्षा अधिकाधिक विस्तारित ठेवण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत त्याचे महत्त्व फक्त भारतीयांनीच नाही तर जागतिक लेवलला सुद्धा हे महत्त्व त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे की हे जे स्वातंत्र्य आहेत याच्यापेक्षा उत्तरोत्तर विस्तारित केले जायला पाहिजे. त्याच्यामध्ये लोकांना बांधून ठेवता कामा नये, स्वातंत्र्यापासून वंचित ठेवता कामा नये, हे पूर्ण जगाने त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. बघा, जन्मसिद्ध हक्क आहे स्वातंत्र्य आणि त्याच स्वातंत्र्याचा एक पार्ट आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आणि म्हणून जो तुम्हाला जन्माने मिळालेला आहे अभिव्यक्त होण्याचा अधिकार, तर तो अधिकारापासून खरंच ह्या शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, संस्थेचे कर्मचारी, शिक्षक वर्ग यांना वंचित ठेवलं जातंय का? हाच आपला त्या ठिकाणी आजचा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या समोरचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि म्हणून जर आपण भारतीय राज्यघटनेचा देखील जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेचं जे प्रास्ताविक आहे यामध्ये देखील सर्व भारतीय नागरिकांना वैचारिक आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देण्याचा उल्लेख या पूर्ण तुमच्या प्रस्ताविकेत आहे. त्याचशिवाय भारताच्या राज्यघटनेचं जे कलम 19 आहे, ह्या 19व्या कलमात सुद्धा या स्वातंत्र्याचा पुनरुच्चार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचशिवाय जर मानवाधिकारांच्या वैश्विक घोषणापत्राचा जर या ठिकाणी विचार केला तर सुदैवानं त्या ठिकाणी देखील 19व्या त्याचं जे कलम आहे त्याच्यामध्येच त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि म्हणजेच मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? तुमचं मत स्वातंत्र्य आहे, तुम्हाला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि तुम्हाला भाषणाचं देखील स्वातंत्र्य आहे. भाषण म्हणजे तुम्ही जे काही बोलाल त्याचं स्वातंत्र्य आहे. आणि स्वातंत्र्य म्हणजे काय? तर तुम्हाला व्यक्त होण्याची मुभा असणं. आणि म्हणून ह्या सगळ्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण विचार करतोय तर हे सगळे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेस शासकीय कर्मचाऱ्याचे खरंच कुंठित केले जातात का? असं आपल्याला वाटत नाही का की खरंच हा कर्मचाऱ्यावर मोठा अन्याय आहे? एक विशेष म्हणजे एक सुशिक्षित वर्ग जो की राजकारणात येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि राजकारणासारखं जोपर्यंत सुशिक्षित लोक या राजकारणात येणार नाहीत, हे राजकारण शुद्ध करणार नाहीत, तोपर्यंत भारतीय लोकशाही बळकट होणार नाही. हे एक तिकलबाधित सत्य आहे. म्हणून आणि हे जर आपल्याला सत्यात उतरवायचं असेल तर या ठिकाणी क्रांती होणं गरजेचं आहे. क्रांती हे सुशिक्षित वर्गामधून लवकर होऊ शकते किंवा सहज साध्य त्या ठिकाणी होऊ शकते, कारण की याचं चांगलं नॉलेज ह्या सुशिक्षित वर्गाला असतं. आणि म्हणून या निवडणूक प्रक्रियेत सुशिक्षित वर्ग येणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी खरंच आपल्याला असं वाटतंय का की कर्मचाऱ्यांना देखील हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, ते मिळणं गरजेचं आहे. आता बघा, जर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर हे निवडणुकीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना व्यक्त होऊ न देणं, त्यांना त्या ठिकाणी आपलं वजन एखाद्या निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीसाठी खर्ची न घालणं, हे जरी अपेक्षित असलं, त्याचे फायदे तोटे जरी असले तरी मित्रांनो फायद्यापेक्षा याच्यामध्ये तोटे जास्त आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आहे, जो तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, तो या ठिकाणी नाकारला जातोय. आणि त्याच्यामुळं एक लोकशाही एक प्रगल्भ होण्यापासून त्या ठिकाणी वंचित होते का? हा त्या ठिकाणची आजचा सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी मुद्दा आहे. आता याच दृष्टिकोनातून शासकीय कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा सुद्धा त्या ठिकाणी परवानगी नाही. जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर पहिलं तुम्हाला शासकीय कर्मचारी असल्याचा राजीनामा द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर निवडणूक लढवता येते. परंतु या ठिकाणी ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून लोकसभाची जी निवडणूक झाली 2024 तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील एक अभूतपूर्व निर्णय राजस्थानच्या उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी घेतला.
आणि राजस्थानच्या या उच्च न्यायालयातील एक शासकीय सरकारी डॉक्टर होते. तर या सरकारी डॉक्टरने त्या ठिकाणी न्यायालयाला त्या ठिकाणी याचिका दाखल केली आणि त्यांनी सांगितलं की मला निवडणूक लढवायची आहे आणि जर मी निवडणूक हरलो तर परत मला माझी ड्युटी जॉईन करायची आहे, कारण की माझा चरितार्थ त्या माझ्या नोकरीवर आहे, म्हणून मला जगण्याचं देखील स्वातंत्र्य आहे आणि हे जगत असताना निवडणूक लढवण्याचं देखील मला स्वातंत्र्य आहे. आणि ह्या सगळ्या अनुषंगाने त्या ठिकाणी ऐतिहासिक असा निर्णय राजस्थानच्या हायकोर्टाने लोकसभा निवडणुकीच्या वेळेस दिला आणि त्या सरकारी डॉक्टरला त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची परमिशन तर दिलीच, आणि परंतु त्यानंतर देखील स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही जर निवडणूक हरलात तर तुम्ही परत तुमची ड्युटी त्या ठिकाणी जॉईन करू शकताय. आणि त्या ठिकाणी ह्या लोकशाहीला एक प्रगल्भ करण्याचं काम या ठिकाणी राजस्थान हायकोर्टाने त्या ठिकाणी केलंय. आणि म्हणूनच आज खरंच जर आपण विचार केला, जे काही हे बंधनं शासकीय कर्मचाऱ्यावर लादले ते खरंच योग्य आहेत का? खरंच ह्यामधून लोकशाहीचं काही भलं होणार आहे का? किंवा काही जर आपले असे मतं असतील की आपल्याला वाटत असेल हे चुकीचं आहे, तर नक्की आपण त्या ठिकाणी मतं त्या ठिकाणी व्यक्त करू शकता. काही लोकांना असं वाटू शकतं की हे बरोबर आहे आणि आहे, त्याचे देखील काही पैलू आहेत, परंतु जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा माझा मुद्दा आहे त्या दृष्टिकोनातून आपण मी बोलत आहे. आणि म्हणून माझं सगळ्याला आपल्याला आव्हान आहे की नक्की खरंच आपल्याला यावर काय वाटतं? खरंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य सरकारी कर्मचाऱ्याला हवंय का? आणि खरंच या लोकांनी देखील त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये जो त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे तो त्यांना मिळवायला हवा का? यावर देखील आपली जी काही मतं असतील ती नक्की कळवावी. त्याचबरोबर आणि जर शिक्षक असतील किंवा इतर शासकीय कर्मचारी असतील यांच्यावर जी काही बंधनं घातली जात आहेत, निवडणुकीमध्ये सहभागी न होऊ देता त्यांच्यावर जी बंधन घातली जाते ही खरंच लोकशाही बळकट करणारी आहेत की लोकशाही कमकुवत करणारी आहेत? नक्की या ठिकाणी याच्यावर आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करा मित्रांनो. आणि जर खरंच शक्य झालं, जर खरंच आपल्या सगळ्यांना वाटत असेल की खरंच या ठिकाणी एका विशिष्ट वर्गाचं शासकीय कर्मचाऱ्यांना देखील हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवंय, त्यांना देखील निवडणुकीमध्ये त्यांचं मत व्यक्त करण्याचा देखील अधिकार आहे, त्यांना देखील निवडणुका लढण्याचा अधिकार आहे. तर नक्की मित्रांनो व्यक्त व्हा. नक्की या ठिकाणी आपण आपली देखील या ठिकाणी या अशा छोट्या छोट्या प्रयत्नातून एक मोठी चळवळ उभी राहून एक भारतीय लोकशाही बळकट करणारं पाऊल यामार्फत ठरू शकतं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्याची प्रत्येक कमेंट त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. आपला आतला आवाज काय म्हणतोय नक्की सांगा कमेंटमधून. आणि म्हणून माझं आव्हान आहे की जर खरंच तुम्हाला याच्याविषयी काही जर वाटत असेल, खरंच हे योग्य आहे वाटत असेल किंवा हे चुकीचं आहे वाटत असेल, कोणताही असू द्या, तुमचा जो आतला आवाज असेल तर तो नक्की कमेंटच्याद्वारे पोहोच करा, जेणेकरून याच्यावर आणखी आपल्याला याचप्रमाणे व्हिडिओ तयार करून आणखी प्रबोधनाचं काम याच्या माध्यमातून करता येईल. ओके, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.